नमस्कार मंडळी, मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता 51 न्यूज. दहिवडी वडूद रोडवर वडूद शहरापासून काही अंतरावर असलेल्या रानमाळा वस्तीच्या ठिकाणी दिगंबर शिंगाडे नावाचे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक गृहस्थ राहतात. त्यांची जी स्वमालकीची जागा आहे, जमीन आहे, त्या ठिकाणाहून स्थानिक नेते असतील, राजकीय पुढारी असतील आणि मुख्याधिकारी असतील, हे जबरदस्तीनं त्या ठिकाणाहून रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या ठिकाणी रस्त्याची नोंद नाही, सर्वे नंबरला तो रस्ता नाहीये, अशा प्रकारची कागदपत्र दिगंबर शिंगाडे यांच्याकडे आहेत. आणि हे सगळे जबरदस्तीनं मला अडचणीत आणण्यासाठी असं प्रयत्न करत असल्याचा जो आरोप आहे तो दिगंबर शिंगाडे यांनी केलेला आहे. दिगंबर शिंगाडे यांनी जर तो रस्ता पूर्ण करण्यासाठी जबरदस्तीने त्या ठिकाणाहून वाहनं आणली किंवा तो रस्ता करण्यासाठी जर काम केलं गेलं तर आपण आपल्या कुटुंबासमवेत राहत्या घरी आत्मदहन करण्याचा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे. त्यांच्यावर ही नेमकी वेळ का आली ती जाणून घेऊया सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून. मी दिगंबर शिंगाडे, राहणार दैवट रोड, रानमाळा वडूद. माझ्या 113/5/2/1 113/5/2/2 असा सातबारा आहे. त्या सातबाऱ्यातून गावगुंडांना घेऊन, स्थानिक गावगुंड आहे ती, काही मळ्यातील गावगुंड आहे ती, काही नगरसेवक आहे ती आणि मुख्य अधिकारी यांना हाताशी गावगुंड धरून माझ्या जमिनीतनं सध्या आत्ता रस्ता करायचं काम चालू केलं आहे. त्या प्रॉपर्टीचा 2014 त्याच्या अगोदर 1996 साली सुद्धा निकाल झालेला आहे माझ्या बाजूनं. त्याच्या आज जमीन वडिलांची ही मूळची खरेदी आहे. तेव्हापासून ह्याचा दावा चालू असताना देखील तेव्हापासून वडिलांनी कधी रस्ता होऊन दिलेला नाही व अस्तित्वात कधी रस्ता नव्हता. आणि असेच मोजणी ऑफिसचं पत्र असताना देखील येथील स्थानिक गावगुंड, नगरसेवक आणि मुख्य अधिकारी ही दंडीलशाहीने मोठ्या प्रमाणाचा 20 फुटाचा रस्ता माझ्या शेतातून काढायचं काम आत्ता सध्या चालू केलेलं आहे त्यांनी. म्हणून मी सदरचं आत्मधन दिनांक 18/7/2025 रोजी राहत्या घरी सहकुटुंब, माझी बहीण, भाचा, माझी 2 मुलं आणि पत्नी यांच्यासह करणार आहे, असं निवेदन मी मुख्य अधिकारी, तहसीलदार, DYSP आणि पोलीस स्टेशन यांना दिलेलं आहे. जर याच्यावर कारवाई नाही झाली तर मी राहत्या घरी आत्मदहन करणार आहे. या जबाबदार इथले स्थानिक गावगुंड, मुख्य अधिकारी, नगरसेवक आणि प्रशासन जबाबदार राहील.